प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण आज बघतोय सुमन खूप एक्साइटेड असते शुभंकरांच्या सत्कारासाठी तिला जायचंय। त्यामुळे ती इराला विचारत असते मी कुठली साडी घालू। इरा म्हणते तू येणार आहेस काय सत्काराला। तेव्हा सुमन म्हणते अरे म्हणजे काय, माझ्या दादाचा सत्कार आहे, मी येणार म्हणजे येणारच। तेव्हा लगेच इरा तिची उगाचच गंमत करते, अगं पण तिथे तेच लोक येऊ शकतात ज्यांना इंग्लिश येतं, तिथे इंग्लिशमध्ये भाषण करायचं आहे। सुमन म्हणते चल काहीतरीच काय पण सांगतेस तू। इरा म्हणते अगं आत्या खरंच। मग सुमन म्हणते होय काय, मग मी पण इंग्लिशमध्ये भाषण करू शकते, मी दाखवू का तुला इंग्लिशमध्ये बोलून। आता बिचारी सुमन तुटकं मुटकं काहीतरी तिला जमेल तसं इंग्लिश बोलते, पण ही इरा मात्र तिच्या इंग्रजीची उगाचच टर उडवते आणि आणखीन मजा घेत असते। आणि गौतमी आल्यावर तिला पण सांगते की ही सुमन बघ कशी बोलतीये इंग्लिश म्हणून, आणि गौतमी पण हसायला लागते। मग आता ही सुमन जरा दुःखी होते, ती म्हणते ठीक आहे राहू दे तुम्ही दोघी जणी, माझी बयो आली ना ती घेईल मला सांभाळून तिथे। मग इराला जरा राग येतो। गौतमी म्हणते ए बयो काय बयो, ती सर्व ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि ती शुभंकरच्या समोर जाणार नाहीये बयो म्हणून, कळलं ना तुला। तर आता ही सुमन म्हणते बरं ठीक आहे अगं इरा तुला जायचं नाही आहे का कॉलेजला, बयो तर केव्हाची गेली। आता ही सुमन सहज सांगून जाते, पण आता इरा लगेच म्हणते काय ती भिकारडी कॉलेजला गेली, तिला सांगितलं होतं मी जाऊ नको म्हणून, ही काही अशी ऐकणार नाहीये। आता लगेच तन करून ही बयोच्या मागे कॉलेजला गेली। आणि बघा प्रेक्षकांनो किती मोठा संयोग, म्हणजे या गौतमीला माहिती असतं बयो कुठल्या रस्त्याने कॉलेजला जाते, कधी जाते, आणि तिने बरोबर तिला रस्त्यात गाठलंय। सॉरी टू से प्रेक्षकांनो, पण मला हा सीन अजिबात आवडला नाहीये। ती गौतमी त्या बयोला रस्त्यात धमकवते, काय गं तुला सांगितलं होतं ना मी जायचं नाही म्हणून कॉलेजला, त्याचे परिणाम वाईट होतील। बयो म्हणते हे बघा इराची आई, अजून बाबाच्या सत्काराला 2 दिवस बाकी आहे, माझं शिक्षण मी त्यासाठी बुडवणार नाहीये, माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे, आणि बाबाला काय सांगायचं ना ते माझं मी बघून घेईल। गौतमी जोरात ओरडते तिच्यावर, म्हणते नाही तुझा माज ना असा उतरणार नाहीये। आता किती हा बालिशपणा प्रेक्षकांनो। गौतमी भर रस्त्यात विचार न करता त्या बयोची सॅक ओढते आणि तिच्या सॅकमधले सगळे पुस्तकं खाली पसरवते। आता बयोला सुद्धा गौतमीचा जोर आवरता आलेला नाहीये, गौतमीने ते कृत्य केलंय आणि तिथून निघून गेली आहे। बयो म्हणत असते अहो पुस्तकं आहेत ते, इराच्या आई असं का केलं तुम्ही, तुम्हाला पाप लागेल। पण गौतमी म्हणते मला नाही फरक पडत त्या सगळ्यांनी, मला तू कॉलेजला जायला नकोयस म्हणजे नकोयस। आता गौतमी निघून गेली आहे, पण बयो रडत बसते तिथे रस्त्यात, आणि नेमका विशाल तिथून क्रॉस होत असतो रिक्षामध्ये आणि तो तिला बघतो। आता तो बयोला रडताना बघतो, त्याला फार वाईट वाटतं। तो म्हणतो हे बघ सरस्वती मी सगळं बघितलंय। आता बयो तिचे डोळे पुसून निघून जात असते तिथून, पण विशाल तिचा हात धरतो आणि तिला तिथे बसायचा आग्रह करतो। तो तिला म्हणतोय हे बघ सरस्वती मी सगळं ऐकलंय, का करतायत हे सगळं या इराच्या आई। तर आता बयो त्याला सांगते सगळं की त्यांना मी कॉलेजला जायला नकोय, बाबा आता हॉस्पिटल जॉईन करणार आहेत ना, खरं तर त्यांना बाबांनी पण हॉस्पिटल जॉईन करायला नको आहेत, म्हणून त्या मला धमकवत आहेत मी कॉलेजला जाऊ नये म्हणून। आता विशाल तिला छान समजवतो, त्यांना बाबाला कळू द्यायचं नाहीये की मी बयो आहे म्हणून। विशाल म्हणतो अगं मग सामोरी जा या सिच्युएशनला। बयो म्हणते त्यांचा मुद्दा बरोबर आहे ना, मी तरी काय करू। विशाल म्हणतो हे बघ काही झालं ना तरी तू तुझं शिक्षण आणि कॉलेज सोडायचं नाहीये सरस्वती। बयो म्हणते सर मग आपल्याकडे दुसरा कुठलाच इलाज नाहीये का। आता विशाल म्हणतो अगं सरस्वती हे बघ मला सगळं कबूल आहे, म्हणजे बघ आता ना परिस्थिती जरा विचित्र आहे, ही परिस्थिती पुढे जाऊन बदलू शकते की। अगं तू एवढी काय घाबरतेस, तुझ्या समोर जे येणार आहे ना त्याला धैर्याने सामोरी जा, मला कळते तुझ्या मनात काय चाललंय, मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करत आहे। मला सांग तू किती दिवस रडत बसणार आहे, अशी तोंड पाडणार आहे, आता सध्या तुझ्या समोर काय येत ते बघ ना, पुढचं पुढे बघू आपण काय करायचं ते। अगं सरस्वती तुझ्या आत्ताच्या प्रायोरिटी काय आहेत त्या तू ओळख, मला सांग आपल्या हॉस्पिटलमधल्या म्हणजे अमुक पेशंटचं नाव सांगतो तो, आणि त्यांची शुगर लेवल किती आहे सांग बरं। आता बयो म्हणते माझ्या लक्षात नाही येते। विशाल म्हणतो कम ऑन आठव काय आहे। मग बयो त्यांना सांगते की आफ्टर मील काय आणि बिफोर मील काय। मग विशाल म्हणतो दॅट्स लाईक, आणि आता मला सांग तुला आज दिवसभर काय काय करायचं आहे। मग बयो तिचं शेड्यूल सांगते विशालला। तर विशाल म्हणतो हे बघ तुझ्या मागे असंख्य कामे आहेत आज दिवसभरांची, आणि तू ह्या गोष्टीसाठी रडत बसणार आहे का। थोडक्यात विशालला असं सांगायचं आहे की तुझ्या प्रायोरिटीज ओळखायला शिक, म्हणजे कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं असतं। आणि तो म्हणतो आलं ना तुझ्या लक्षात, आता चल बरं, आणि एक गोडची स्माईल दे। आता तो तिला हसायला लावतो आणि तिची बॅग
भरायला तिला मदत करतो आणि रिक्षात बसून दोघंही जण कॉलेजला यायला निघतात, म्हणजे हॉस्पिटलला जायला. तर आता इकडे इरा स्वप्नरंजन करत असते आणि तिला आठवतं की तिच्या वडिलांनी तिला सांगितलं आहे प्रेमाचा खरा अर्थ काय आहे. पण म्हणजे इराकडनं दुसरी काय अपेक्षा करणार ना प्रेक्षकांनो. आता या दोघी जणी तिथे आल्या आहेत, ही काहीतरी विचार करते असं बघतायत हेतल आणि अंकिता. आणि ती अंकिता म्हणते अगं काय विचार करतेस तू इरा. तेव्हा इरा म्हणते की मला ना प्रेमाचा खरा अर्थ कळला आहे, प्रेम हे खायचं असतं. आता अंकिता मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते काय बडबडतेस तू इरा. तेव्हा इरा म्हणते अगं मला कळलं आहे आता प्रेम कसं करायचं. तेव्हा ही हेतल म्हणते म्हणजे तू त्या विशालचा नाद सोडून दिला आहे काय. आता इरा म्हणते बावळट आहेस का. नाही नाही, मी फक्त ना माझी प्रेम करायची पद्धत आता बदलणार आहे. हे असलं काही बघून ना पोरी खरंच बिघडतात प्रेक्षकांनो, अतिशय वाईट परिणाम होतात पोरींवर. असो हे काय एकाच मालिकेत नाही आहे, बिचाऱ्या या एका मालिकेला दोष देऊन काय अर्थ आहे. तर आता अंकिता आणि हेतल या इराची टर उडवतात. इरा काहीतरी विचित्र बोलतीये असं त्या दोघींना वाटतंय. तर ह्या दोघी जणी तिथून हसून या इराला निघून जातात. इराने ठरवलंय की शुभमकरांनी सांगितलं तसं आता त्या विशालवरती प्रेम करायचं. बाय द वे शुभमकरांनी तिला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्या नाही कळाल्या तिला, हे बरं कळलं. असो हेही काय कळलंय म्हणा तिला. तर गमतीचा भाग आपण फक्त मालिकेविषयी चर्चा करतोय प्रेक्षकांनो, इथे पर्सनली कोणालाही बोलायचा उद्देश नाही आहे. तर इरा स्वप्नरंजन करते की आता ती प्रेम करायची पद्धत बदलणार आहे. पण आता इकडे शुभमकर खूप नाराज असतात. ते विचार करत असतात माझी बयो असती तर तिला किती अभिमान वाटला असता. आणि ते बयोच्या फोटोला न्याहाळत असतात आणि तिच्याशी बोलतही असतात, म्हणजे फोटोशी, की बयो तू असती तर किती छान झालं असतं. तुम्ही दोघी मला का सोडून गेल्यात, तू तुझ्या आईकडे गेली आणि मला सोडून दिलं. आता एकदम सुमन तिथे येते आणि म्हणते दादा काय झालं रे तुला. शुभमकर म्हणतात काही नाही गं सुमन, मला बयोची आठवण येते. आता सुमनही जरा विचार करायला लागते. शुभमकर म्हणतात काय विचार करतेस तू पण सुमन. सुमन म्हणते काही नाही रे दादा, मला पण बयोची आठवण येते. तर आता बयो आणि विशाल दोघंही जण आले आहेत कॉलेजला आणि आल्या आल्या बयो शुभमकरांचा कटआउट तिथे बघते. ते दादा लावत असतात तिथे कटआउट. आता बयो खूप खुश होते. मग ते म्हणतात अहो ताई मला माहिती आहे हे तुमचे बाबा आहेत ना, तुम्ही त्यांच्यासाठी किती कष्ट घेतलेत ते बघितलेत ना मी, तुम्ही तुमच्या हाताने लावता का हा कटआउट. तेव्हा बयो म्हणते खरंच का दादा, आवडेल का तुम्हाला. तेव्हा ते म्हणतात हो का नाही, तुम्ही लावा की तुम्हाला छान वाटेल. विशाल म्हणतो सरस्वती तुझं आवडलं की ये, हां बरीच कामं आहेत आपल्याला. तेव्हा बयो विशालला हो म्हणते आणि ते कटआउट लावायला घेते. तेवढ्यात मला वाटलंच इरा तिथे पोहोचते आणि पोहोचल्या त्या हेतलला आणि अंकिताला म्हणते गाईस तुम्ही पुढे जा बरं जरा. आता तिला खूप राग आलाय, बयो त्या शुभमकरांच्या कटआउट जवळ असते म्हणून. ती लगेच तिला झापते आणि म्हणते ए काय चाललंय का तुझं, ते माझे बाबा आहेत, तू का हात लावतीयस त्या कटआउटला, चल हो बाजूला. आणि काय हो तुमच्याकडे कामं नाही आहेत का तुम्हाला पण मोलकरीण लागते ह्या अशा कामासाठी. आता त्या बिचाऱ्या माणसाची काय चूक, त्याला उगाच ओरडली नाही. आता इरा बयोला बाजूला व्हायला सांगत असते, सरक बाजूला, माझे बाबा आहेत ते, तुझे बाबा नाही आहेत हे लक्षात ठेवायचं कायम तू. आता तेवढ्यात तिथे आरव येतो आणि कटआउटला बघून म्हणतो अरे वा कसला मस्त कटआउट आहे बाबांचा, चल इरा आपण सेल्फी घेऊयात. इरा पण खुश होते आणि म्हणते हो रे दादा चल सेल्फी घेऊयात. आता बयो बाजूला सरकलेली असते. तेव्हा हा आरव म्हणतो तू पण ये ना बयो, सेल्फी घेऊयात ना आपण. लगेच इरा बाजूला सरकते. मग बयो सेल्फीमध्ये येते. तर आधी तर बयो नाही म्हणते, जाऊ दे दादा तू घे ना सेल्फी. पण आरव तिला खूप आग्रह करतो की तू पण ये सेल्फीमध्ये. मग इरा बाजूला सरकल्यामुळे आरव तिला म्हणतो ए इरा काय झालं, सेल्फी नाही घ्यायची का. मग इरा म्हणते मला नाही घ्यायची या भिकारडीसोबत सेल्फी, तूच घेत बस. आणि आता तनतन करून निघून जाते. आता ही बयो म्हणते दादा तुला म्हटले होते ना मी नाही येत सेल्फीमध्ये. तेव्हा आरव म्हणतो जाऊ दे ग, तिला निमित्तच लागतं काहीतरी चिडचिड करायला, तू नको लक्ष देऊ, आपण घेऊयात सेल्फी. मग आरव आणि बयो दोघे जण मिळून त्या शुभमकरांच्या कटआउट जवळ छान गोडसा असं सेल्फी घेतात आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. तर आजकाल ना प्रेक्षकांनो ते पुढे काय होणार आहे ते दाखवत नाहीये. पण आता बघूयात विशाल की हे नवीन आलेले पिऊन दादा की सुमन, कोण बयो आहे हे शुभमकरांना सांगताय, म्हणजे सरूज बयो आहे हे शुभमकरांना कोण सांगताय ते बघूया. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, कोण सांगेल शुभमकरांना की सरूज बयो आहे म्हणून. हां आरव सुद्धा आहे बरं का या लिस्टमध्ये, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.